रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मच्छी मार्केट परिसरातील व्यापारी संघटना व रिक्षाचालक संघटनेच्या वतीने नागरिकांनी पहलगाम येथील झालेल्या भ्याड हल्ल्याबद्दल शहीद झालेल्या भारतीय नागरिकांना वाहिली श्रद्धांजली। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात सुद्धा पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात अनेक भारतीय नागरिकांचा बळी गेल्याने या निमित्त 24 एप्रिल 2025 रोजी मच्छी मार्केट परिसरातील स्थानिक व्यापाऱ्यांनी व रिक्षाचालक संघटनेच्या वतीने हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय नागरिकांना 10 मिनिटे शांतपणे उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। आता जाणून घेऊया दापोलीतील नागरिकांच्या पहलगाम येथील झालेल्या भ्याड हल्ल्याबद्दल प्रतिक्रिया। पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये आपले काही भारतीय नागरिक त्यामध्ये शहीद झाले आहेत। आज आपण इथे दापोली परिसरामध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण काय तुमच्या प्रतिक्रिया? पहिली गोष्ट, हा जो हल्ला आतंकवादी हल्ला जो झालेला आहे हा अतिशय निंदनीय आहे, अतिशय घृणास्पद हल्ला आहे आणि ह्याच्यामुळे पाकिस्तान आणि भारताचे जे संबंध आहेत हे जे चांगले होण्याच्या पेक्षा हे अतिशय अजून दुरावण्याचा ह्यात संभव आहे। आणि ह्यामागनं काहीतरी मोठी भावना सर्व जे आमचे मच्छी मार्केटमध्ये व्यापारी आहेत त्यांच्या खूप भावना दुखावलेल्या आहेत आणि ह्या झालेल्या भ्याड हल्ल्या विरोधात आम्ही सर्व इथे एकत्र जमलेलो आहोत आणि ह्या संपूर्ण प्रकरणासाठी आम्ही निषेध व्यक्त करतोय। आणि जे आमचे भारतीय बांधव जे यामध्ये मृत्युमुखी पडलेत त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही सर्व मच्छी मार्केटमधले हिंदू मुस्लिम सर्व जे व्यापारी आहोत ते एकत्र येऊन आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र आलेलो आहोत। पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये आपले काही भारतीय त्यामध्ये शहीद झाले आहेत, काय तुमच्या प्रतिक्रिया? सर्वप्रथम आम्ही दापोली तालुक्याचे सर्व रहिवासी व दुकानदार, रिक्षा चालक मालक संघटना व येणारा ग्राहक हे सर्व एकत्रित येऊन आज आम्ही भारतीय नागरिक म्हणून या हल्ल्याचा निषेध जाहीर करतो आणि या हल्ल्यामागे जे काही अतिरेकी आहेत त्यांच्यावर योग्य तऱ्हेने आमच्या सरकारने दखल घेऊन आमच्या झालेल्या नागरिकांचा पूर्णपणे दुःखात आम्ही सामील आहोत आणि भारतीय नागरिक म्हणून आम्ही कोणतीही जात धर्म पंथ न बघता या आमच्या बांधवांवर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करतो। आम्ही व्यापारी संघटन एकत्रित येऊन आज दापोली तालुक्यातून हे आज एकत्रित येऊन झालेलं वक्तव्य त्याचा आम्ही निषेध करतो असं आमच्या कळकळीने आणि मनातून सर्व एकत्रित येऊन बांधव आम्ही ह्या मच्छी मार्केटतून ह्या पहलगाम घटनेचा पूर्ण निषेध करून सतत निषेध करण्याचा अर्थ असाच आहे की आमचा सरकार आम्ही एवढे तत्पर असून सुद्धा तडफदार असून सुद्धा हा दुःखाचा डोंगर जर तिथे घडत असेल तर यदाकदाकाळी दुसरीकडेही घडू शकतो। म्हणून आमच्या सरकारने याचा गंभीरपणे विचार करून आमच्या ह्या घडलेल्या घटनेचा आम्हाला एक चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करून आमच्या सरकारने याचा पाठिंबा द्यावा। पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये आपले काही भारतीय नागरिक सुद्धा शहीद झाले आहेत, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज आपण जमलेलो आहोत, काय तुमच्या प्रतिक्रिया? सर्वप्रथम मी ह्या हल्ल्याचा निषेध करतो आणि जे कोणी ह्या हल्ल्यामागे असतील त्यांना आपल्या सरकारने लवकरात लवकर आणि कडक कारवाई करावी अशी मी विनंती करतो आणि शक्यतो त्यांना ह्या आपल्या आझाद मैदानमध्ये त्यांना फाशी व्हावी अशी मी हे सरकारना विनंती करतो। पत्रकार सुदेश सुरेश तांबे, विद्या न्यूज, दापोली।